हे वरून बघितलं तर इथे काहीच दिसत नाही, वरून सपाट आहे. ज्यावेळी आपण इथून खाली उतरू आणि आत जाऊ त्यावेळी आपण ते पाहू शकतो. हडसर किल्ल्यावरील तोफा पाहून आल्यानंतर आपण आता या इथे थोड्या पायऱ्याखाली उतरल्यानंतर असेच डोंगराच्या पोटात म्हणा, जणू की काळ्या कातळात कोरलेलं हे एक बांधकाम. हडसर किल्ल्यावरील या धान्य कोठारामध्ये बांधकाम म्हणून असे काही नाही. ना कुठला दगड, ना कुठला चुना, ना काही बांधकामाचे साहित्य. फक्त एकच कठीण असा काळा कातळ टोकरणे आणि त्याच अखंड दगडातून अशी ही रचना. नीट वर पाहिलं तर वरची जी कमान आहे ती सुद्धा एक सलग अशाच दगडामध्ये आपल्याला दिसून येईल. पहिल्या कमानीतून आत आल्यानंतर लगेचच अशी डाव्या बाजूला पहिली, समोरच्या बाजूला दुसरी आणि उजव्या बाजूला तिसरी खोली, म्हणजे हे अन्न धान्य साठवण्याचं भांडार. या समोरचे जे भांडार दिसते त्याचं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्या आतमध्ये परत आणखी 3 कंपार्टमेंट आहेत. पहिल्या म्हणजेच कमानीतून आत आल्यानंतरच्या समोरच्या बाजूला असणारे हे पहिले रूम, ही दुसरी आणि ही तिसरी. ह्याची खोलीसुद्धा आपण पाहू शकतो. काय ते 10 ते 15 फूट आकाराची ही रूम. अशाच या इथे ह्या 3 आपल्याला अन्न साठवण्यासाठीच्या नियोजन इथे आपल्याला इथे दिसून येते. ज्यावेळी तुम्ही अन्नधान्य कोठार पाहायला येत आहे त्यावेळी थोडीशी छतावर काय आहे का नाही याची काळजी घेऊन तुम्ही आत या. कारण या इथे आपल्याला एक प्राणी दिसतोय. तो 100% पाल आहे, पण त्याचं शेपूट असं साप असल्यासारखं आपल्याला दिसतंय. हडसर किल्ल्यावर अशा पद्धतीनं हे सगळंच कोरीव काम आपल्याला एक संद काळ्या कातळात आपल्याला इथे पाहायला मिळतं. दगड चिरे वगैरे या इथे कुठेच बांधकामात आढळत नाहीत. जे सगळं दिसेल ते अखंड एकाच कातळामध्ये. अशी वैशिष्ट्यपूर्ण ही हडसर किल्ल्यावरची अनोखी एक वास्तुकला. कमानीतून आत आल्यानंतर जी डाव्या बाजूला खोली आहे त्या खोलीमध्ये आपल्याला 2 अशा कंपार्टमेंट या इथे दिसून येतात. बाहेरील बांधकाम पूर्ण कोरलेलं, पण या इथे मात्र कंपार्टमेंटची सोय करण्यासाठी या इथे या समोरची जी भिंत दिसते ती पूर्णपणे चिरा आणि चुन्यामध्ये बांधकाम या इथे केलेलं आपल्याला आढळून येईल. किल्ल्यावरील वास्तुकलेचं एक अप्रतिम असं उदाहरण पहा. कमानीच्या भोवती असणारे हे 2 खांब आपल्याला इथे दिसून येतील, पण ते खांबाचा जो दगड आणि हा कमानीचा दगड तो एक संध आहे. या इथे असलेले हे अतिशय कलाकुसरीने केलेले हे सुरेख असे कोरीव काम.